नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत कमी साहित्यात कमी वेळेत वाफाळलेलं वांगं बनवून दाखवते। त्यासाठी 2 वांगी घेतलीत, त्याची 4 फोडी करून धुवून घेतलीत फोडी। आता साहित्य बघा, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, शेंगाचं कूट, मसाला डब्यातले साहित्य लागणार आहे। गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवलं आहे, त्यात तेल होतं आणि तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकूया, जिरे टाकूया। नंतर सगळे 4 वांगे आपण त्यात पलटून ठेवूया आणि त्या ताटात गरम पाणी होतं म्हणजे चांगलं वाफवलं जाते। बारीक गॅस करून ठेवायचं, थोड्या वेळानं ताट काढायचं। नंतर परत वांगे पलटून घ्यायचे। तर मी बारीक गॅस केला आहे। परत पलटल्यानंतर वांगे परत गरम पाणी ओतलेलं ताट थोडा वेळ बारीक गॅसवर ठेवायचं म्हणजे चांगलं वाफवलं जाते आणि खाली लागत नाही। परत थोड्या वेळानं ताट काढायचं, परत पलटून वांगी ठेवायचे। आता ह्यात आपण चवीपुरतं तिखट मीठ टाकूया। तर मीठ टाकूया, लाल तिखट, काळा तिखट, हळद आणि 1 चमचा शेंगाचं कूट टाकूया। नंतर पलटून ठेवूया। परत ताट ठेवूया पाण्याचं, बारीक गॅस करून थोडा वेळ ठेवायचं हे चांगलं तिखट मीठ वाफरून वांग्याला लागते। परत थोडा वेळ ताट काढायचं, परत पलटून घ्यायचं। तर मस्त असं आपलं वाफरलेलं झणझणीत वांगं तयार झाले, शिजले। आता आपण ताट ठेवूया आणि गॅस बंद करूया। परत थोडा वेळ ताट काढूया। आता शिजले का बघूया। तर शिजले मस्त असं। तर मस्त असं झणझणीत वाफरलेलं वांगं तयार झाले। भाकरीवर खायला तर एकदम एकच नंबर लागते। तुम्ही चपातीवर पण खाऊ शकता। नक्की तुम्ही ट्राय करायला, आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे वांगं करून पाहायला पण विसरू नका। धन्यवाद।